हॅलो फ्रेंड्स, कसे आहात मित्रांनो? आज आपण कलाकंद कसं बनवायचं त्याची ए टू झेड सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पूर्ण प्रोसिजर बनवणार आहोत. त्यासाठी सुरुवातीला मित्रांनो आपण 3 पॅकेट अमूलचं अतिशय क्रीमी असं दूध घेतलं आहे. म्हशीचं दूध घ्या की जे अतिशय जाड असेल, म्हणजे फॅटयुक्त असेल. त्यामुळे अमूलचं हे जे दूध आहे अतिशय परफेक्ट आहे. तुम्हाला जे अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकतात. साधारणपणे मी 3 पिशव्या घेतल्या आहेत, म्हणजे 1.5 लिटर दूध जे आहे ते मी आधी घेतलं आहे. टोटल आपण 2 लिटर दूध वापरणार आहोत, कारण की अतिशय पौष्टिक असं कलाकंद आणि सर्वांना आवडणारं, कोणतंही भेसळ नसणारं, त्यामुळे मी असं दूध घेतलेलं आहे. 1.5 लिटर हे दूध आहे. त्याला आधी आपण उकळी फोडून घेऊया. आता मित्रांनो, खरं तर याचं आपल्याला पनीर बनवायचं आहे. पनीरची प्रोसिजर आपण करणार आहोत. असे कमेंट्स येतात मागच्या व्हिडिओमध्ये की आमच्याकडनं पनीर व्यवस्थित बनत नाही. पण मी सांगितलेली प्रोसिजर तुम्ही फॉलो केली तर अतिशय उत्तम आणि जास्तीत जास्त पनीर जे आहे ते तुमच्या दुधातून तुम्ही काढू शकाल. मग त्यासाठी म्हशीचं दूध वापरा, किंवा मी जसं आणलं आहे आता अमूलचं ते दूध आणलं तरीही चालेल. 3 पिशव्या म्हणजे 1.5 लिटर दूध, टोटल 2 लिटर लागणार आहे. अर्धा लिटरची पिशवी आपण नंतर त्याची आपल्याला रबडी बनवायची आहे. तर त्यासाठी आधी 1.5 लिटर दूध जे आहे ते आपण घेतलं आहे. आणि या 1.5 लिटर दुधाला एक उकळी फुटली की आपल्याला हे दूध फाडायचं आहे. त्यासाठी आपण तुम्ही विनेगर वापरू शकतात, किंवा घरात असलेला लिंबाचा रस, लिंबू कापून घ्यायचा, त्याचा रस काढून घ्यायचा आणि त्याचाही वापर केला तरी चालेल. इकडे उकळी फुटते तोपर्यंत मित्रांनो, अर्धा लिटर दूध जे मी सांगितलं होतं ते बाजूच्या पॅनमध्ये मी घेतलं आहे आणि त्याला आपण आता तापूया. अर्थात त्याला जास्त वेळ लागणार आहे. त्याची आपल्याला पूर्ण रबडी बनवायची आहे, जेणेकरून आपलं कलाकंद अतिशय दाणेदार होईल. त्यासाठी आपल्याला ही प्रोसिजर करायची. आता बघा मित्रांनो, हे आपलं जे पहिलं 1.5 लिटर दूध आहे ते तापायला सुरुवात झालेली आहे. आणि आपण तोपर्यंत हा दुसरा गॅसही सुरू करतो आहे मी. हा जो आहे तो मीडियम फ्लेमवरतीच ठेवा. ओके, दोन्ही गॅस आपले सुरू आहेत. इकडे उकळी येण्याची बाकी आहे, इकडे तर आता आपण सुरुवात करत आहोत. पण तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की तुमचं कलाकंद बिलकुलही चुकणार नाही, याची मी गॅरंटी देतो. आता मित्रांनो, हे दूध जे आहे हे बऱ्यापैकी गरम होतं आहे. थोडंसं चेक करून बघतो आणि नंतर आपण पनीर बनवायची प्रोसिजर याला सुरू करणार आहोत. दोन्ही आपला वेळ वाचेल, त्यामुळे आपण दोन्ही बर्नर सुरू आहेत आपले. आणि दोन्ही ठिकाणी आता मित्रांनो, हा लिंबाचा रस काढला होता मी, तो 1 चमचा किंवा अर्धा चमचा आधी टाकून घेतला आणि नंतर पुन्हा हे ढवळायला घेतलं. कारण की दुधाची क्वांटिटी जास्त आहे, त्यामुळे इथे थोडा आपल्याला वेळ लागेल पनीरसाठी, परंतु परफेक्ट येईल. थोडं लिंबाचा रस जो आहे तो घालवायचा असेल. लिंबाचा रस असेल, घरात विनेगर असेल तेही चालतं. त्याच्याने सुद्धा अतिशय सुंदर असं पनीर जे आपल्याला मऊ आणि कलाकंदा जसं लागतं दाणेदार असं पनीर आपण सहज मिळवू शकतो. फक्त प्रोसिजर व्यवस्थित फॉलो करा. यापुढे बाहेरून कलाकंद आणण्याची गरज नाही मित्रांनो. बाहेरून आणतो, आपल्याला आवडतंही, परंतु बाहेर जर आपण बघितलं तर मावा डुप्लिकेट असतो. त्याचप्रमाणे पनीर जे आहे ते सुद्धा भेसळयुक्त असतं, त्यामुळे आपल्या शरीराला त्याची त्यापासून इजा होऊ शकते. त्यामुळे मित्रांनो, घरीच बनवायचे आणि अतिशय शुद्ध असणार आहे ते. आता मित्रांनो, मी पूर्णपणे इथे लिंबाचा रस जो आहे तो पहिल्या याच्यात टाकून ठेवला आहे. आणि इकडच्या बाजूला तर आपलं पनीर होतं आहे आणि इकडच्या बाजूला रबडीची सुरुवात होते आहे. आता मित्रांनो, आपला लिंबाचा रस तर जवळजवळ सगळा टाकला गेला आहे. थोडा अजून राहिला तोही मी टाकून दिला. आता बघूया पनीर जे आहे. ओके, हा लिंबाचा रसही मी पूर्णपणे टाकला आहे. आता दूध फाटायला जी मित्रांनो ती हळूहळू सुरुवात होईल. गॅस मी बंद केलेला आहे. गॅस थोडा चालू केला तरीही चालेल, किंवा जर दूध जास्त गरम झाले असेल तरीसुद्धा ओके, तरीसुद्धा आपलं पनीर पूर्ण तयार होणार आहे. सोबतच जर आपण बघतो आहे इकडे जास्त वेळ लागणार आहे आपल्याला त्या पॅनमध्ये जिथे आपल्याला रबडी बनवायची आहे. रबडी बनवायची म्हणजे काय, तर थोडक्यात दूध आटवायचं आहे. त्याच्यात मी साखर घातलेली आहे. आणि इकडे जर बघितलं तुम्ही तर मित्रांनो, हे दूध फाटलं आहे आणि पनीर जे आहे ते गोळा होतं आहे. तुम्हाला दिसू शकेल इकडे पनीर तयार झाले. त्याचप्रमाणे इकडच्या बाजूसुद्धा आपला चमचा जो आहे तो पूर्णपणे हलवत राहायचा आहे. कारण काय तर दूध जे आहे ते खाली लागू शकतं. आता आपल्याला या इकडच्या भांड्यातनं पनीर काढायचे. त्यामुळे काय करायचं, एक सुती कपडा घ्यायचा
आणि एक जाळी ठेवून पनीर जे आपल्याला गाळून घ्यायचं. या पद्धतीने सुरुवातीला आपण हे जे पनीर आहे या कपडामध्ये आपण टाकून घ्यायचं आहे आणि त्यामुळे पनीर वरती शिल्लक राहील आणि खालचं जो जे पाणी आहे ते गळून जाईल. अशा पद्धतीने 1-2दा केलं तरी चालेल. भांडं लहान आहे त्यामुळे मी 2दा करणार आहे. आणि यामधलं पाणी जे मित्रांनो ते खाली गळेल कपड्यातनं. अतिशय स्वच्छ सुती कपडा घेतला तर खूपच सुंदर पनीर जे ते लागतं. या पद्धतीने सगळं पनीर जे आहे ते आपल्याला वेगळं करता येतं. नंतर मग होते कलाकंदची पुढची प्रोसिजर. याला सुरुवातीला वेळ लागतो. अर्थात मित्रांनो, दूध फाडायचं आहे, पनीर काढायचे, थोडा वेळ तर लागणार. या प्रकारच्या ज्या बंगाली मिठाई आहेत किंवा कलाकंद आहे, रसगुल्ले आहेत, यांना थोडा वेळ लागतो, परंतु खूपच स्वादिष्ट होतात. आणि एकदा की आपण बनवली तर मग पुन्हा तेच आपण खातो. आता बघा मित्रांनो, पनीर जे मी पूर्णपणे गाळून घेतलेलं आहे आणि तुमच्या लक्षात येईल ह्या पद्धतीने एवढं पनीर जे आपल्याकडे आपण काढलं आहे. आता याला थोडंसं ठेवून देऊया, सेट होईल ते. याला जास्ती मळायची गरज नाही आहे, फक्त सेट होण्यासाठी थोडं ठेवणं गरजेचं आहे. ओके. आता बघा खालचं पाणी जे ते आपण पूर्णपणे गाळलं गेलं आहे. हे आपलं जे पनीर जे आहे ते तयार आहे. आता मित्रांनो, आपण लिंबाचा रस टाकला होता त्यामुळे साहजिकच काही आंबटपणा या पनीरला असू शकतो. त्यामुळे 2-3दा हे शुद्ध पाण्याने पूर्णपणे धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यामधला थोडाफारही आंबटपणा शिल्लक नको. कारण की आपण तिथे लिंबाचा रस वापरला होता, त्यामुळे 2-3-4दा पाणी वापरून आपण या पनीर जे आहे ते पाण्यामध्ये पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे, की जेणेकरून त्याच्यामध्ये आंबटपणा आपल्याला कलाकंदमध्ये यायला नको. आणि असं मोकळं झालेलं जे बघा अतिशय मुलायम. पुन्हा एकदा टाकून घेतो पाणी आणि पुन्हा एकदा आपल्याला जर बघितलं हे पाणी जर आपण काढलं तर आपलं पनीर जे आहे ते तयार होईल. आणि मग आता खरी प्रोसिजर जे, आता एवढा वेळ तर आपल्याला पनीर राहायला लागला. आता बघा बऱ्यापैकी पनीर जे आपलं निघालं आहे तुम्हाला दाखवतो. आणि हे बघा अतिशय शुद्ध आणि घरच्या घरी तयार केलेलं पनीर आपलं हे तयार झालं आहे. ओके. आता या पनीरमधलं पाणी जे थोडंफार राहिलं असेल ते आपण असं पिळून काढून घेऊया. थोडा वेळ यायला ठेवलं तर थोडंफार जरी पाणी असेल तेही यामधून निघून जाईल. आपलं पनीर पूर्णपणे कोरडं झालं आहे आणि अतिशय बाजारात मिळते तसंच कलाकंदमध्ये सरळ दाणेदार साखर घ्यायची. थोडं मिल्क पावडर स्किप केलं तरी चालेल, पण असेल तर टाकून द्या. आणि हे आहे वेलची पावडर. आता आपण मगाशीच ठेवलेलं दूध जे ते बऱ्यापैकी जवळजवळ निम्मे झाले, पूर्णपणे ते आटून गेले. आता आपण त्यामध्ये घालूया साखर. साखर तुम्हाला गोड किती आवडतं त्यानुसार ते घाला. मला जर सांगितलं तर एवढी साखर मला पुरेशी आहे, पण समजा वाटलं कलाकंद शेवटी गोडच असतं, ज्यावेळेस साखर तुमच्या आवडीनुसार घाला. अर्थातच मी त्याच्यात काही सांगणार नाही, पण खूप जास्त गोडही नको आणि खूप जास्त ते कमी साखरही नको, असं मीडियम प्रमाण ठेवा. ओके. आता आपली साखर जी आहे ती जवळजवळ ती यामध्ये विघळून चालली आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत पनीर. आता हे जे दाणेदार पनीर होतं ते आपण टाकतो आहे, पूर्ण त्याच्यामध्येच टाकून द्यायचं आहे. आणि याला पुन्हा या मिश्रणाला मीडियम फ्लेमवरती पुन्हा आपण पूर्ण मिक्स करायचं आहे, त्याला एक जीव करायचं आहे. ओके. या पद्धतीने मित्रांनो हे पूर्णपणे आता याच्यामध्ये मिक्स होईल. आणि हळूहळू आता 5 ते 10 मिनटामध्ये आपलं कलाकंद जे हे तयार असणार आहे. आता बघा पूर्ण असं जाडसर आपल्याला ते झालं दिसतंय. त्याचं टेक्स्चर जर बघितलं तर ज्याप्रमाणे बाजारात मिळतं त्याचप्रमाणे आपलं कलाकंद जे आहे ते तयार होत आहे. अतिशय आवडती डिश असते ही सगळ्यांची आणि खरंच खूप छान लागते आणि पूर्ण दुधात असते, त्यामुळे ती पूर्णपणे पौष्टिक असते. आणि पुन्हा जर आपण घरी बनवली तर काही प्रश्नच नाही. त्यामुळे नक्की ट्राय करा. आणि मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघतायत तेही मला कळवा. हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावावरून बघतायत, जेणेकरून मलाही कळेल की तुमच्याकडे नेमकं तुम्ही कसं तयार केलं आहे. ओके. आता बघा मित्रांनो, हे आजूबाजूचं समजा लागण्याची शक्यता असतील ती लक्ष ठेवावं, अदरवाईज त्याचा रंग जो आहे तो बदलू शकतो. त्यामुळे
हे पुन्हा हे मिश्रण जे ते ढवळत राहायचं आहे, हलवत राहायचं आहे आणि लक्ष ठेवायचं की हे कुठे लागत तर नाही असं म्हणून. ओके, आता बघा मित्रांनो, या मिश्रणाला पुन्हा आता उकळी फुटलेली आहे. तरी आपल्याला दिसते थोडं पातळ आहे, त्यामुळे याला थोडा वेळ लागेलच. कारण की हे पाणी जे ना जे वरती येते हे सगळं आपल्याला आटवायचं आहे. मग त्यावेळेसच खरा स्वाद जो आहे तो कलाकंदचा आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे थोडा वेळ लागेल, परंतु कलाकंद आपला एकदम 100% A1 असणार आहे. आता यामध्ये आपण टाकूया वेलची पूड, ज्यामुळे अतिशय सुंदर असा फ्लेवर त्याला येतो. कारण की आता शेवटचे 3-4 मिनटं राहिली असतील. आता बघा मित्रांनो, तुम्ही कलाकंद बाजारात खाल्ला जे सेम टेक्स्चर त्याचं आलेलं आहे. बघा, याच पद्धतीने त्याचं सेम म्हणजे याप्रमाणेच बाजारात मिळतं किंवा हॉटेल्समध्ये मिळतं. तेच कलाकंदचं टेक्स्चर तुम्हाला घरच्या घरी मिळत आहे. फक्त काय करावं लागेल, थोडी मेहनत. जर आपल्याला शुद्धता हवी असेल तर मित्रांनो मेहनत तर करावी लागते आणि तुम्ही बनवण्याचा आनंद तुम्हाला खूपच येईल. कारण की ही मिठाई बनवणं तसं खूप सोपं आहे, फक्त थोडं लक्ष आणि प्रमाण ठेवणं गरजेचं आहे. आता मी ते ग्रीसिंग करून घेतले बघा, तूप लावून घेतले. अर्थात ते तूप जे ते सुद्धा पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे तिथलेलंच होतं आणि तसंच ठेवलं तरी, कारण हे गरमागरम पडल्यानंतर विरघळणारच आहे त्यामुळे. आणि हे कलाकंदचा हा पूर्ण मी या छोट्याशा प्लेटमध्ये टाकून घेतो आहे आणि तिथे त्याला सेट करणार आहे. आता हे पूर्णपणे कलाकंद जे आहे तिथे मी टाकतो, त्याला सेट करू आणि नंतर आपण डेकोरेट करूया. आता बघा मित्रांनो, पूर्णपणे हे कलाकंद यामध्ये मी काही पिस्ते जे ते कापून घेतलेत आणि ते पिस्ते जे ते याच्यावरती टाकणार आहे, जेणेकरून त्याचा लूक, त्याची चव हे सगळंच वाढेल. तुम्ही इतरही ड्रायफ्रूट्स त्यामध्ये ॲड करू शकतात तुमच्या आवडीनुसार, परंतु पिस्ते दिसायला छान असतात आणि मला आवडतं ते खूप. या पद्धतीने बघा मित्रांनो, हे टेक्स्चर बघा तुम्ही, नक्की तुम्हाला असं वाटेल की हॉटेलमधलंच हे कलाकंद आहे असं तुम्ही बनवू शकतात. बघूया आपण आता. या पद्धतीने हे आपलं सेट पण झालं आहे आणि याला आपण कापून घेऊया आणि वड्या पाहूया. अतिशय मिल्की झालं आहे, अतिशय छान टेक्स्चर याचं आलेलं आहे. मित्रांनो नक्की ट्राय करा आणि कमेंट्समध्ये कळवा की तुमचं कलाकंद हे कसं झालं आहे आणि तुम्ही कोणत्या गावाहून हा व्हिडिओ बघताय तेही मला सांगायला विसरू नका. मलाही ते जाणायचं आहे की नेमके तुम्ही राहता कुठे. ओके फ्रेंड्स, अशा पद्धतीने आपण हे कलाकंदचा व्हिडिओ तुम्हाला पाठवला आहे. आय होप तो तुम्हाला नक्की आवडेल. कमेंट्समध्ये करा. मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे तुमच्या मित्रांना, तुमच्या नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तेही घरच्या घरी कलाकंद. बघा मित्रांनो, या पद्धतीने याचं टेक्स्चर तुम्हाला दाखवतो. सेम बाजारासारखं आहे, दाणेदार असं कलाकंद. जसं दिसायला सुंदर आहे तसं चवीलासुद्धा नंबर आहे की मित्रांनो. भेटूया, तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा.